नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण लास्ट सेशनला पॅरामेट्रिक फंक्शन हा पार्ट सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये आपण बघत होतो एक्सरसाइज 1.4 आणि एक्सरसाइज 1.4 मध्ये आपण लास्ट सेशनला सिंपल एक्झाम्पल्स बघितले होते. म्हणजे एक्स दिला होता, तुम्हाला वाय दिला होता आणि आपण सिम्पली dy/dx काढला होता, पर्टिक्युलर व्हॅल्यूज पण काढल्या होत्या. तोच पार्ट, त्यातलेच काही एक्झाम्पल्स आपण आज कंटिन्यू करणार आहोत. सो वी हॅव एक्सरसाइज 1.4. त्यातला आपला क्वेश्चन नंबर 2 सुरू होता. मी त्यातलंच काय आणखीन एखादं एक्झाम्पल घेतो आणि मग आपण पुढे जाऊ. सो सपोज क्वेश्चन असेल फाइंड dy/dx. क्वेश्चनमध्ये काहीही बदल नाही. सो dy/dx इज इक्वल टू, हाच माझा क्वेश्चन असेल, देअर विल बी नो चेंज. सो आर एक्स इज t प्लस 2 sin pi t and y is equal to 3t minus cos pi t and at t is equal to 1/2. सो काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, x आणि y दिलेले आहेत तुम्हाला, ओके. आणि x आणि y दिलेले असताना x, आता इथं बघा तुम्ही कंबाईन आहे, म्हणजे इथं अल्जेब्राइक ट्रिग्नॉमेट्री, अल्जेब्राइक प्लस ट्रिग्नॉमेट्री असं आहे. मग रेग्युलर घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह आपण घेतो त्याप्रमाणे, काही बाकी चेंज नाही. सो वी हॅव अ सोल्युशन. सो कन्सिडर, सपोज आय हॅव एक्स इज इक्वल टू टी प्लस 2 sin pi t. So differentiate with respect to t. So what is the dx over dt? घ्या व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह. t चं 1 प्लस 2 sin चं cos pi t into d/dt of pi t. So what I have, dx over dt is 1 plus पाय टीचा डेरिव्हेटिव्ह पाय, मी आधी लिहितो फक्त 2 pi cos pi t. याला करायचा ब्रॅकेट. तर y घ्या. ऑल्सो व्हॉट इज y? इट इज 3t मायनस cos pi t. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो व्हॉट इज dy over dt? It is 3 minus cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin pi t. So I have dy/dt is 3 into, इथं डेरिव्हेटिव्ह पण मी घेतो लगेच, d/dt of pi t. ओके. सो 3 हा मायनस मायनस प्लस, पाय टी चा डेरिव्हेटिव्ह पाय sin. सो हा झाला तुमचा dy/dt. आता सो वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, dy/dx इज dy over dt अपॉन dx over dt. सो what is dy over dx? dy/dt काय आहे, 3 plus pi sin pi t over 1 plus 2 pi cos pi t. आता dy/dx कुठल्या पॉइंटला फाइंड करायचं आहे आपल्याला, t is equal to 1/2 ला टाका. सो दॅट इम्प्लाइज dy/dx at t is equal to 1/2 is 3 plus pi sin pi/2 over 1 plus 2 pi cos pi/2. t च्या जागी किती टाकलं मी, 1/2. सो व्हॉट इज dy over dx at t is equal to 1/2? इट इज sin pi/2 किती असतं, 1. 1 into pi 3 plus pi over
1 प्लस कॉस पाय बाय 2 0 इंटू 2 पाय 0. So what is dy over dx at t is equal to 1 by 2? It is 3 plus pi upon 1. लिहिलं काय न लिहिलं काय फरक पडत. ठीक आहे. सो जसा मी लास्ट सेशनला प्रॉब्लेम घेतला होता त्याच पद्धतीचा आहे, फक्त त्यावेळेस एक अल्जेब्राइक एक ट्रिग्नॉमेट्री होतं, आता मी कंबाईनच केलं. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही टाईपचा जरी प्रॉब्लेम आला तरी आपल्या डेरिव्हेटिव्हच्या मेथडमध्ये कुठेही फरक पडत नाही, मग कुठल्याही टाईपचं फंक्शन असू द्या. ठीक आहे. आता थोडं ह्याच्यात पुढं जाऊया, म्हणजे फक्त dy बाय dx नाही फाईंड करायचा, तर वी हॅव टू प्रूव्ह समथिंग, जसं आपण इम्प्लिसिटमध्ये केलं होतं, लॉगॅरिथमिकमध्ये केलं होतं, त्याच पद्धतीनं आपण पॅरामेट्रिकमधले पण काही घेऊ एक्झाम्पल्स. म्हणजे आपल्याला dy बाय dx तर काढायचा आहेच, पण नुसत्या dy बाय dx वर थांबायचं नाही आहे, तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. आणि जे प्रूफ असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक बेनिफिट काय असतो की आपल्याला आन्सर माहीत असतं, त्यामुळे आन्सर आलं की आपलं सोल्युशन मिळालं. ठीक आहे. फक्त ते आणायची प्रोसिजर लवकर लक्षात आली पाहिजे. सो आय हॅव क्वेश्चन 3. सो प्रूव्ह द फॉलोविंग. क्वेश्चन बघा. Suppose I have if x is equal to e raised to sin 3t and y is equal to e raised to cos 3t, then show that dy by dx is minus y by x. म्हणजे आपल्याला dy by dx चा आन्सरच त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला मायनस वाय बाय एक्स आलं पाहिजे. बघूया मग. म्हणजे आधी dy by dx तर काढावा लागेल, त्यात काय ऑप्शन नाही, त्यात काय आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. सो आपण dy by dx काढू आणि मग ज्या टर्म्स असतील त्या ॲडजस्ट करायचा प्रयत्न करूया. So I have a solution. So consider x is equal to e raised to sin 3t. डेरिव्हेटिव्ह घेता येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो इफ आय डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू t, काय मिळतं मला? dx बाय dt दॅट इज इक्वल टू, आता इथं कॉम्पोजिट फंक्शन आहे, पहिल्यांदा ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर साईनचा डेरिव्हेटिव्ह. सो ई रेस टू साईन 3tचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू साईन 3t इन टू डी बाय डी टी ऑफ साईन 3t. ओके. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dx बाय dt? इट इज ई रेस टू साईन 3t इन टू, आता साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3t इन टू डी बाय डी टी ऑफ 3t. मी कुठलाही डेरिव्हेटिव्ह एकदम घेत नाही आहे, स्टेप बाय स्टेप घेतोय. सो व्हॉट इज dx ओव्हर dt? इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t इज 3, ते मी आधी लिहितो. सो 3 e रेस टू साइन 3t इंटू कॉस 3t. ह्याला आपण ब्रॅकेट करूया. dx बाय dt मिळाला. आता dy बाय dt कडे जाऊया. Also, what is y? E raised to cos 3t. So similar procedure, differentiate with respect to t. So what is dy over dt? पहिल्यांदा e चा डेरिव्हेटिव्ह e raised to cos 3t into d by dt of cos 3t. पुढं, so dy by dt is e रेस टू cos 3t, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3 इंटू डी बाय डी टी ऑफ 3t. सो व्हॉट इज dy बाय dt? इट इज e रेस टू, ह्या 3चा डेरिव्हेटिव्ह काढू पहिल्यांदा, 3tचा 3 आणि हा मायनस, सो मायनस 3 e रेस टू cos 3t इंटू साइन 3t. ह्याला करूया ब्रॅकेट.
सो dy बाय dt मिळालं, dx बाय dt मिळालं. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे? सो वी नो दॅट dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt ओव्हर dx बाय dt. व्हॅल्यूज टाका. सो व्हॉट इज dy बाय dx? सो dy बाय dx इज पहिल्यांदा dy बाय dt ची व्हॅल्यू -3 e रेस टू cos 3t इंटू sin 3t अपॉन dx बाय dt ची व्हॅल्यू 3 e रेस टू sin 3t इंटू cos 3t. आता नुसतं फाइंड dy बाय dx म्हणलं असतं तर आपण इथंपर्यंत थांबलो असतो, पण नुसतं फाइंड dy बाय dx नाहीये. दॅट वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट इज -y बाय x. मग आता बघा पुढं अजून सोडवावं लागेल आपल्याला. सो व्हॉट इज dy बाय dx? काय काय कॅन्सल होते? 3 ला 3 कॅन्सल. त्यानंतर सबस्टिट्यूट काय काय होते बघा. e रेस टू cos 3t काय? y. सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला. सो आय हॅव -y sin 3t अपॉन e रेस टू sin 3t काय आहे? x इंटू cos 3t. आता जर तुम्ही बघितलं तर -y बाय x तर मिळाले, पण पुढं sin 3t अपॉन cos 3t आहे आणि ते एकमेकांना कॅन्सल तर होत नाही आहेत. मग कॅन्सल करण्यासाठी आपण sin 3t आणि cos 3t च्या व्हॅल्यूज काढू शकतो का हे बघायचं. म्हणजे कुठून तरी आपल्याला sin 3t आणि cos 3t मिळाले पाहिजेत. सो दॅट you have to prove that it is y minus y log x upon y log y. There is a change in proof. मी RHS थोडं वेगळं लिहिलं होतं. सो असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे दॅट -y log x ओव्हर x log y. त्यातलं -y अपॉन x मिळाले आपल्याला, फक्त log x आणि log y मिळालेलं नाही आहेत. मग आता ते इथं sin 3t आणि cos 3t आहेत, तिथून कुठं ॲडजस्ट होतात का बघायचे. सो sin 3t ची व्हॅल्यू आणि cos 3t ची व्हॅल्यू गिवन वरून काढता येईल आपल्याला. ओके. सो फ्रॉम गिवन वी हॅव बघा x इज इक्वल टू e रेस टू sin 3t. सो इथून sin 3t ची व्हॅल्यू काय मिळेल? ई पलीकडे गेला log x राईट. आणि त्यानंतर काय दिलं त्यांनी? y दिलाय. y इज इक्वल टू e रेस टू cos 3t आहे बघा इथं. सो इथून cos 3t ची व्हॅल्यू log y. मग sin 3t आणि cos 3t पुट करता येतील वरती. सो देअरफॉर वी हॅव from above what is dy by dx? It is minus y. What is sin 3t? Log x divided by x. What is cos 3t? Log y. त्यांनी मायनस दोघांना मिळून दिलाय. सो मायनस y log x upon x log y. So that is your proof. So hence your proof. सो अशा पद्धतीनं आपण हा थेरम प्रूव्ह करणार. हा दिलेला प्रॉब्लेम. आता हा 3 मार्काचा प्रूफ असेल, कारण तुम्हाला dy बाय dx काढून पुढे ते प्रूव्ह करायचं आहे. ओके. सो इथं सुरुवातीला मी नुसतं -y बाय x लिहिलं होतं. ते स्टेटमेंट आहे -y log x अपॉन x log y, जे आपण प्रूव्ह केलं. म्हणजे dy बाय dx तर काढलाच, पण त्याच्याबरोबर हा एक्स्ट्रा पार्ट होता इथं. हा इकडं मी लिहिलेला, तो एक्स्ट्रा वाढला प्रूफमुळं, बाकी कशामुळे नाही वाढला. लक्षात येते? बघा आणखीन काय प्रूफ घेऊया. सो सपोज
we have x is equal to t plus 1 upon t minus 1 and y is equal to t minus 1 upon t plus 1. Then prove that, बघा प्रूफ काय आहे. Then we have to prove y square plus dy by dx is equal to 0. आता जर तुम्ही x आणि y व्यवस्थित बघितले तर x आणि y बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की भरपूर मोठं प्रूफ आहे, पण हे कदाचित तुम्हाला MCQ ला पण हा प्रॉब्लेम असेल. ओके, कारण आपण काय करतो, x आणि y बघितले की लगेच सुरुवात काय करतो, u अपॉन v, कारण दुसरा काय आपल्याकडे पर्यायच नाही आहे आणि ते भरपूर लेंदी होतं आणि कदाचित तुम्हाला प्रूफ मिळायला कॉम्प्लिकेशन्स पण येतील, प्रॉब्लेम्स पण येतील. ओके, बघा मग इथं एकदम लहान एक हिंट आहे, एक स्टेप आहे जी तुम्ही केलीत की तुम्हाला काही 3 ते 4 स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर मिळून जातं. ओके, बघा मग. सो वी हॅव, तुम्ही जर x आणि y व्यवस्थित बघितलं ना तर x आणि y मध्ये तुम्हाला लगेच कळेल की मला काय म्हणायचं आहे ते. y काय दिलाय तुम्हाला, t मायनस 1 अपॉन t प्लस 1 आणि x काय दिलाय, t प्लस 1 अपॉन t मायनस 1. सो हे जर मी t मायनस 1 डिनॉमिनेटरमध्ये घेऊन आलो, येतं ना, मला घेऊन येतं, काय प्रॉब्लेम नाही. t मायनस 1 खाली घेऊन आलो, काय मिळेल आपल्याला, t प्लस 1 अपॉन t मायनस 1 असं लिहिता येतं आपल्याला, काहीच प्रॉब्लेम नाही. सो व्हॉट इज t प्लस 1 अपॉन t मायनस 1. सो व्हॉट इज y. किती सिंपल झालं, काहीच प्रॉब्लेम नाही. y डायरेक्ट x मध्ये आला, घ्या डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू x आहे ना, t वगैरे पण जायची गरज नाही. सो व्हॉट इज dy बाय dx, इट इज मायनस 1 ओव्हर x स्क्वेअर. आता आपल्याला हे नको आहे, आपल्याला मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर नको आहे, तर आपल्याला काय पाहिजे, वाय स्क्वेअर प्लस dy बाय dx असं आणायचं आहे. हरकत नाही. बघा इथं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आले ना. व्हॉट इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर, इथं 1 अपॉन एक्स म्हणजे काय आहे, y. मग इथं फक्त मी व्यवस्थित लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो dy बाय dx इज, मायनस मी बाहेर ठेवतो, 1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर आहे ना, 1चा स्क्वेअर 1च असतो, मायनस बाहेर ठेवलं, 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. नाउ व्हॉट इज 1 अपॉन एक्स, इट इज y. सो व्हॉट इज dy बाय dx, इट इज मायनस y स्क्वेअर. रिझन फ्रॉम 1. आपल्याला कुठून घेतलं की लगेच त्याला इक्वेशन द्यायचं म्हणजे त्या स्टेप क्लिअर होतात तिथं. मग आता मायनस वाय स्क्वेअर इकडे घेऊन या, मायनस वाय स्क्वेअर इकडे आणलं की प्लस वाय स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हेन्स युअर प्रूफ. सो प्रॉब्लेम दिसायला किती लेंदी होता आणि त्यानंतर आपण जे आणलं ते किती सिंपल आलं. म्हणून मी म्हटलं की हा MCQ ला पण विचारू शकतात, 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे हा. हे मी आता बोर्डवरती आहे म्हणून एवढ्या स्टेप वाढवल्या. आपल्याला ज्यावेळेस हा CET ला क्वेश्चन येईल त्यावेळेस काय आपण एवढं हे खाली वगैरे आणायची गरज नाही, डायरेक्ट इथून डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, हे मधल्या 2 स्टेप स्किप होतात. ठीक आहे. सो काही प्रॉब्लेम्स असे पण असतात जे तुम्हाला एक हिंट फक्त त्याच्यात मिळाली पाहिजे की लगेच ते सुटतात. ओके, सो दीज आर युनिक प्रॉब्लेम्स. So we will take one more like this. Prove that is a. Suppose I have x is equal to a cos cube t and y is equal to a sin cube t.
देन शो दॅट dy by dx is minus y upon x raised to 1 by 3. So we have a proof. मगाशी ई रेस टूचं एक्झाम्पल घेतलं होतं ना, तसं आहे बघा, हे त्या टाईपमध्ये आहे. म्हणजे एक्स आणि वाय टी मध्ये दिलेत आणि तुम्हाला dy बाय डी एक्स फक्त वाय एक्स मध्ये. हरकत नाही, बघूया काय होतं. सो वी हॅव, पहिल्यांदा तुम्हाला dy बाय डी एक्स तरी काढून घ्यावा लागेल आपल्या रेग्युलर मेथडनी, त्याला तर काय पर्याय नाही आहे. तो ते काढून घेऊया आपण. x इज इक्वल टू a cos क्यूब t. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो व्हॉट इज dx बाय dt? इट इज a 3 cos क्यूबचा म्हणजे क्यूबचा डेरिव्हेटिव्ह cos स्क्वेअर t इंटू d बाय dt ऑफ cos t. सो व्हॉट इज dx बाय dt? इट इज 3a cos स्क्वेअर t इंटू मायनस साइन t. असंच ठेवू. ॲडजस्टमेंट काय असतील तर पुढे बघू आपण, जशा येतील तशा. ऑल्सो व्हॉट इज y? a साइन क्यूब t. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो व्हॉट इज dy बाय dt? इट इज 3a साइन स्क्वेअर t इंटू d बाय dt ऑफ साइन t. ओके, पहिल्यांदा क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज dy ओव्हर dt? इट इज 3a साइन स्क्वेअर t इंटू कॉस t. याला करूया परत ब्रॅकेट. dx बाय dt मिळालं, dy बाय dt मिळालं. सो वी नो दॅट व्हॉट इज dy बाय dx? इट इज dy बाय dt ओव्हर dx बाय dt. सो व्हॉट इज dy बाय dx? इट इज दॅट इज इक्वल टू dy बाय dt काय आहे? 3a साइन स्क्वेअर t इंटू कॉस t ओव्हर dx बाय dt काय आहे? 3a. आता हा मायनस बाहेर घ्यायचा असेल तर मायनस बाहेर घ्या. सो आय हॅव मायनस 3a कॉस स्क्वेअर t इंटू साइन t. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करून घेऊया. सो व्हॉट इज dy बाय dx? 3a and 3a get cancel. 1 sin get cancel. 1 cos get cancel. So in the numerator what is remaining is sin t and in the denominator what is remaining is minus cos t. So sin upon cos tan, पण टॅनचं आपल्याला नकोय. नुसतं dy बाय dx फाइंड करा म्हणलं असतं तर आपण मायनस टॅन टी लिहिलं असतं आणि ब्रॅकेट केला असता. पण इथंपर्यंत आपण dy बाय dx काढला. आता ह्याच्या पुढे आपलं प्रूफचा पार्ट चालू होतो. म्हणजे हा जर प्रॉब्लेम 3 मार्काला असेल तर तुमचं आत्ता निम्मं काम झालं. पुढं आपण आता प्रूव्ह करायचा प्रयत्न करायचा. आता आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काय पाहिजे? साइन टी ओव्हर कॉस टी, म्हणजे साइन टी आणि कॉस टीच्या व्हॅल्यूज पाहिजेत ज्या आपल्याला गिवन वरून मिळतील. सो आय विल कॉल दिस एज इक्वेशन 7. सो वी हॅव फ्रॉम गिवन काय दिसतंय? एक्स ची व्हॅल्यू काय आहे? a कॉस क्यूब टी. आता इथून मला कॉस काढता येईल का? प्रयत्न करायचा. x बाय a इज कॉस क्यूब टी. सो व्हॉट इज कॉस टी? क्यूब आहे ना, सो क्यूब रूट घेता येईल मला. x बाय a रेस टू 1 बाय 3. दॅट इज माय कॉस टी. सिमिलरली वी कॅन फाइंड साइन टी. ऑल्सो y is equal to a sin cube t. Okay, so equal to a sin cube t आहे. So y is equal to a sin cube t असेल तर y upon a is equal to काय आलं? sin cube t. परत क्यूब रूट घ्या दोघांचं. सो y by a raised to 1 by 3 is sin t.
सो साइन टी मिळालं, कॉस टी मिळालं, इक्वेशन 1 मध्ये टाका. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय मिळालं मला, dy बाय dx इज मायनस मी बाहेर ठेवतो, साइन टी ची व्हॅल्यू y बाय a रेस टू 1/3 अपॉन कॉस टी ची व्हॅल्यू इथं x बाय a रेस टू 1/3. आता दोन्ही न्यूमरेटरला पण रेस टू 1/3 आहे, डिनॉमिनेटरला पण रेस टू 1/3 आहे, हरकत नाही, दोघांची मिळून पॉवर घेऊ आपण. मायनस तसाच y बाय a अपॉन x बाय a रेस टू 1/3 घेता येते ना अशी. काय काय कॅन्सल होते बघा. सो dy बाय dx इज मायनस इंटू a अँड a गेट कॅन्सल, y बाय x रेस टू 1/3. आलं का तुमचं प्रूफ. सो हेन्स युअर प्रूफ. सो अशा पद्धतीनं आपण थेरम्स प्रूव्ह करतो, जे दिलेलं प्रूफ करतो. सो हा 3 ते 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. ओके. सो dy बाय dx पर्यंत यायचं, तिथून पुढं मात्र प्रूफ कसं आणायचं हे प्रत्येक प्रूफमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. असं नसतं की एक प्रूफ एकदा अशा पद्धतीने केलं की सगळे प्रूफ तसे येतात. ठीक आहे, हरकत नाही. आजच्या सेशनला आपण इथं थांबूया. जे काही प्रूफ राहिलेले असतील ते प्रॉब्लेम्स वगैरे ते आपण 1.4 एक्सरसाइज जी आहे आपली राहिलेली ते आपण नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.